नमस्कार, मी डॉक्टर सीताराम कोल्हे, लेनोरा माइंड ट्यून कन्सल्टंट्स नाशिक। आज मी नैराश्य आणि त्याचे परिणाम या विषयावर थोडंसं मार्गदर्शन करणार आहे। नैराश्य, तणाव हा कुणालाही येऊ शकतो, मग तो श्रीमंत असो किंवा गरीब। भरपूर कष्ट घेऊन देखील आर्थिक स्थैर्य मिळत नाही म्हणून काहींना नैराश्य येतं, तर काहींना आर्थिक सुबत्तता असून देखील अन्य अशी काही कारणं असतात की ज्याच्यामुळे तणाव येतो। त्या तणावाचं रूपांतर नैराश्यामध्ये होतं आणि कधी कधी तर अशी माणसं आत्मघातकी पाऊल उचलून आत्महत्यासारखे निर्णय घेतात। वरवर आपल्याला माणसं काही सुखी दिसतात, आनंदी दिसतात, पण आतून ते अशा कुठल्या तरी अनामिक भीती मागे किंवा अनामिक तणावामध्ये असतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या कुटुंबावर देखील त्याचा अत्यंत दुष्परिणाम होत असतो। मग याला काही उपाय नाही का? तर उपाय निश्चित आहे। अशा व्यक्ती जर वेळेत सायकोलॉजिस्टकडे, सायकोथेरपिस्टकडे आल्या तर त्याच्यावर निश्चित त्यांना उपाय मिळतो आणि त्यांचे जीवन सुखी होण्यासाठी निश्चित त्याचा फायदा होतो। आपण आजूबाजूला जर अलीकडच्या घटना पाहिल्या तर आपल्या हे निश्चित लक्षात येईल, मी जे काही सांगतोय त्या माझ्या सांगण्याला निश्चित काहीतरी त्या घटनांच्या मधून दुजोरा मिळत आहे। तर मी याद्वारे आपल्याला सांगेन, जर आपल्याला अशा आपल्या नात्यामध्ये, मित्रामध्ये, जवळच्या नेहमीच्या संपर्कातील व्यक्तीमध्ये असं अंतर्गत काही दडपण आहे, काही तणाव आहे, असं जर त्यांच्या बाह्य लक्षणावरून जाणवलं, जरी त्यांनी बोलून दाखवलं नाही तरी आपण आमच्याशी त्वरित संपर्क साधावा, त्याच्यावर योग्य ते मार्गदर्शन घेऊन उपाय मिळवावा आणि त्या व्यक्तीचं जीवन सुखकर आणि आनंदी करावं, जेणेकरून त्याच्यावर डिपेंड असणारं सर्व कुटुंब देखील आनंदी होईल आणि अघटित घटनांना सामोरं जाण्याचं टळेल। म्हणून आपण संपर्क साधावा, हे मी आपल्याला आवाहन करतो। नमस्कार।